नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत लोकसंख्या। या लोकसंख्येला इंग्रजीमध्ये पॉप्युलेशन असं म्हटलं जातं। या लोकसंख्येला शास्त्राचा दर्जा दिला आणि त्यामुळेच लोकसंख्याशास्त्र असं त्याला म्हटलं गेलं। याच लोकसंख्याशास्त्राचा जनक जर कोण असेल तर तो आहे जॉन ग्रँट। जॉन ग्रँट या शास्त्रज्ञाने या लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास केला म्हणून त्याला म्हटलं गेलं लोकसंख्याशास्त्राचा जनक। आता बऱ्याच अंशी दुसरी एक संकल्पना आपल्या समोर येते, ती म्हणजेच जनगणना। आता जनगणना जी आहे त्या जनगणनेचा जो जनक आहे त्या जनकालाच म्हटलं जातं, त्याचं नाव आहे डेव्हिड इबेटसन असं त्याचं नाव आहे। म्हणजे लोकसंख्याशास्त्राचा जनक विचारला तर तो आहे जॉन ग्रँट आणि जनगणनाशास्त्राचा जनक आहे डेव्हिड इबेटसन हा आहे। आता लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भातला असणारा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच लोकसंख्याशास्त्राचा सिद्धांत। आणि हा लोकसंख्याशास्त्राचा सिद्धांत मांडला होता त्याचं नाव आहे थॉमस माल्थस। यानं लोकसंख्येच्या संदर्भातला सिद्धांत मांडला होता आणि म्हणून त्याला या सिद्धांतालाच माल्थस सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं। आता हा सिद्धांत त्यानं 1798 मध्ये मांडला होता आणि 1798 मध्ये मांडलेल्या या सिद्धांतानुसार त्याने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। त्याच्यातला पहिला मुद्दा होता की लोकसंख्येची वाढ ही भूमितीय श्रेणीने होते। भूमितीय श्रेणीने होते। आता भूमितीय श्रेणी म्हणजे कोणती श्रेणी तर आपल्याला दिसून येईल की 2 असतील तर 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32 असं झालेलं दिसेल। 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16 म्हणजे या ठिकाणी तीच संख्या दुप्पट झालेली दिसेल। लोकसंख्या ही सुद्धा भूमितीय श्रेणीने म्हणजे दुप्पट होताना दिसते। तर दुसरा मुद्दा या ठिकाणी त्याने मांडला होता तो होता की दर 25 वर्षानंतर लोकसंख्या ही काय होते तर दुप्पट होते। लोकसंख्या दुप्पट होते। त्यानंतर तिसरा मुद्दा या सिद्धांतामध्ये त्याने मांडला होता की या लोकसंख्येच्या वाढीसाठी आवश्यक असणारं जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याची वाढ मात्र गणितीय श्रेणीने होते। तर गणितीय श्रेणी म्हणजे कोणती तर 2 असेल तर त्याचे 4 होतात, 4 चे 6 होतात, 6 चे 8, 8 चे 10 म्हणजेच ही संख्या क्रमबद्ध रीतीनं वाढत जाते। त्याच्यामध्ये एकदम दुप्पट झालेली आपल्याला दिसत नाही। म्हणजे अन्नधान्य हे मर्यादित स्वरूपात वाढतं। याचाच अर्थ असा आहे की लोकसंख्या ही झपाट्यानं वाढत असते, अन्नधान्य ठराविक प्रमाणात वाढताना दिसून येतं। आणि चौथा मुद्दा या सिद्धांतामध्ये त्यानं मांडला होता तो असा होता की लोकसंख्या जरी कितीही वाढली तरी निसर्गाकडून त्याचं नियमन किंवा नियंत्रण होतं किंवा निसर्ग त्याचं नियंत्रण करतो। उदाहरणार्थ मोठमोठी होणारी युद्ध असतील, पूर असेल किंवा त्याचबरोबर आपल्याला दिसून येईल आत्ताचा असणारा कोविड
सारखा रोग असेल की ज्याच्यामध्ये लक्षावधी लोक हे मृत्युमुखी पडताना दिसून येतील, असे 4 मुद्दे मांडले होते थॉमस माल्थस या नावाच्या लोकसंख्या अभ्यासकानं. आता या संदर्भातला आपण पाहू की हा मुद्दे किती योग्य आहेत, किती सत्य आहेत, किती असत्य आहेत. तर पहिला मुद्दा आहे की लोकसंख्या वाढ भूमितीय श्रेणीने होते, हे साहजिकच बरोबर आहे. कारण जर पाहिलं तर जगाची लोकसंख्या 1804 मध्ये 1 अब्ज होती आणि आज ती 2011 मध्ये 7.5 अब्ज झालेली आपल्याला दिसून येईल. दुप्पट होत गेलेली दिसते, वाढत गेलेली दिसते दर 25 वर्षाने. असं काही 25 वर्ष वगैरे काही नसतं, तर दुप्पट होताना त्या घटकानुसार त्या देशानुसार झालेली दिसते. पुढचा मुद्दा आहे अन्नधान्याची वाढ ही गणितीय श्रेणीने होतं. मात्र या ठिकाणी एक त्याला लहानसा अपवाद आहे की जर आपलंच उदाहरण घेतलं जगाचं, तर जगामध्ये 1964 मध्ये हरित क्रांती झाली होती. मेक्सिको या नावाचा जो देश आहे त्या ठिकाणचे असणारे नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांतीच्या संदर्भातलं संशोधन केलं आणि हरित क्रांती त्यामुळे उदयाला आलेली दिसते. भारतामध्ये हीच क्रांती 1966-67 मध्ये झाली. तत्कालीन असणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्यांनी केलेल्या संशोधनामुळेच साहजिकच भारतामध्ये हरित क्रांती झाली. यापूर्वीची परिस्थिती काय होती, तर भारत स्वतंत्र झाला होता 1947 मध्ये आणि याच वेळेला पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झाला होता. साहजिकच उत्पन्न देणारा पंजाबसारखा भाग हा पाकिस्तानकडे गेला आणि त्यामुळे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भारतात निर्माण झाली आणि म्हणून PL 480 या कलमानुसार आपण अमेरिका या देशाकडून अन्नधान्याची आयात करायला लागलो आणि तो कालावधी होता 1951 पासून. मात्र 1966-67 मध्ये असं झालं की भारत हा अन्नाच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण व्हायला लागला आणि साहजिकच 1971 मध्ये भारतानं 480 या कलमानुसार होणारी अमेरिकेकडची अन्नधान्याची आयात कायमची बंद केली. साहजिकच 1975 मध्ये भारताने सर्वप्रथम अन्नधान्याची निर्यात केली. हा प्रश्न यापूर्वी आलेला आहे की भारतानं सर्वप्रथम अन्नधान्याची निर्यात केव्हा केली, तर ती 1975 मध्ये केली. PL 480 नुसारची असणारी आयात ही आपण 1971 मध्ये थांबवली आणि आपण कोणाकडून ही करत होतो, तर ही अमेरिका या देशाकडून करत होतो. म्हणजेच या ठिकाणी माल्थसच्या सिद्धांतानुसार सांगता येईल की जर आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं असेल किंवा आधुनिक बियाणांचा वापर केलेला असेल तर अन्नधान्य सुद्धा वाढू शकतं. हा या ठिकाणचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. असा सिद्धांत, लोकसंख्या वाढीच्या संदर्भातला सिद्धांत थॉमस माल्थस या ब्रिटिश लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासकानं मांडला होता. यानंतरचा पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लोकसंख्येचे संक्रमण टप्पे कोणते आहेत. तर आपल्याला असं दिसून येईल संक्रमण अवस्था किंवा लोकसंख्या वाढ नेमकी कशी होती, त्याच्या अवस्था कोणत्या आहेत. तर ह्या अवस्था लोकसंख्या वाढीच्या एकंदर 3 असलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यातली पहिली अवस्था आहे संक्रमण अवस्था, संक्रमण पूर्व अवस्था. आता संक्रमण पूर्व अवस्थेमध्ये नेमकं काय होतं, तर जन्मदर आणि मृत्यूदर या दोघांमध्ये हे वाढ असलेली दिसते. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हे नेहमी वाढलेले दिसतात.
अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती अविकसित देशामध्ये. याचं कारण असं आहे की अविकसित देशामध्ये असलेला शिक्षणाचा कमी स्वरूपाचा प्रसार, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या असणाऱ्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी झालेले समज, गैरसमज याच्यामुळे साहजिकच संक्रमणपूर्व अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही मोठ्या प्रमाणात असलेले दिसतात. तर दुसरी अवस्था आहे त्याला म्हटलं आता संक्रमण अवस्था. तर संक्रमण अवस्था म्हणजे काय, तर जन्मदर तोच असतो मात्र मृत्यूदरामध्ये घट झालेली दिसते. या ठिकाणी मृत्यूदर हा कमी झालेला दिसतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल असं अवस्था असते विकसनशील देशामध्ये. उदाहरणार्थ आपल्या भारताचा जरी विचार केला तर भारत हा एक विकसनशील देश आहे. साहजिकच या ठिकाणचा असं झालेलं दिसेल की मृत्यूदर तोच राहिला आहे मात्र जन्मदर तोच राहिला आहे मात्र मृत्यूदरामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येईल. तिसरी अवस्था आहे संक्रमणोत्तर अवस्था. आता संक्रमणोत्तर अवस्थेमध्ये काय असतं तर जन्मदर आणि मृत्यूदर ही दोन्हीही कमी झालेले दिसतात. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही कमी असलेली दिसतात. इथे आपण बघितलंय ते म्हणजेच वाढतात आणि या ठिकाणी कमी होतात. तर या ठिकाणी फक्त मृत्यूदरात घट होते आणि जन्मदर तोच राहतो. तर संक्रमणोत्तर अवस्था जी असते त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमी झालेले आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ आपण सांगितलं तर अशी अवस्था विकसित देशात असते. विकसित देशात असते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल ब्रिटन. या देशामध्ये आपल्याला दिसून येईल की संक्रमणोत्तर अवस्था असलेली दिसते. तर या ठिकाणी संक्रमणोत्तर अवस्था ही विकसित देशामध्ये असते तर संक्रमण अवस्था ही विकसनशील देशामध्ये असते. या ठिकाणी या अवस्था 3 असलेल्या दिसतात. परीक्षेला प्रश्न विचारला गेला आहे की लोकसंख्या वाढीची किंवा संक्रमण अवस्था किती टप्प्यात असतात किंवा अवस्था किती आहेत, तर ह्या आहेत 3 इतक्या अवस्था असलेल्या आपल्याला दिसून येतील. पुढे आहे जागतिक लोकसंख्येची वाढ नेमकी कशी झाली, तर आपल्याला दिसून येईल 1804 मध्ये जगाची लोकसंख्या ही 1 अब्ज इतकी होती. त्यानंतर 1927 मध्ये ही जगाची लोकसंख्या 2 अब्ज इतकी झाली. आणखीन काही वर्षानंतर ही जगाची लोकसंख्या 1960 मध्ये 3 अब्ज इतकी झाली. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या ही 4 अब्ज झाली होती आणि 1987 या वर्षी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. आणि ही जी तारीख होती ती होती 11 जुलै. 11 जुलै 1987 या दिवशी युगोस्लाविया नावाचा जो देश आहे त्या ठिकाणी एका मुलाचा जन्म झाला आणि त्या मुलाचा जन्माचा क्रमांक होता 5 अब्जवा. आणि म्हणून या दिवशी युनायटेड नेशनने संयुक्त राष्ट्र संघटनेनं असं जाहीर केलं की हा लोकसंख्या दिन म्हणून जगात पाळला जायला लागला. म्हणून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ओळखला जातो. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ओळखला जातो 11 जुलै. बऱ्याच परीक्षेनं हा प्रश्न विचारलाय की जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर तो आहे 11 जुलै. त्यानंतर मात्र ही वाढ झपाट्याने व्हायला लागली आणि 31 ऑक्टोबर
2011 31 ऑक्टोबर 2011 या दिवशी जगाची लोकसंख्या ही 7.6 अब्ज इतकी झाली. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर जगाची लोकसंख्या 7.5 अब्जच्या वरती झालेली दिसून येईल आणि ही वाढ सातत्यानं वाढताना आपल्याला दिसून येतोय. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या 1804 ते 1927 या काही वर्षामध्ये लोकसंख्या दुप्पट झाली. या ठिकाणी आणखी 1 अब्जाहून वाढली होती. असं करत करत ही लोकसंख्या वाढली, आज 7.5 अब्ज इतकी झालेली दिसते. आपल्याला या ठिकाणचे महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या 2 लक्षात ठेवायच्या आहेत. 5 अब्ज जगाची लोकसंख्या ज्या तारखेला झाली ती तारीख जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हे कोणी ठरवलंय तर युनायटेड नेशनने. आणि दुसरं आहे सध्या जगाची लोकसंख्या आहे 7.6 अब्ज इतकी. याच युनायटेड नेशनने असं सांगितलंय की जगाची लोकसंख्या 2024 मध्ये 8 अब्ज इतकी होईल. 8 अब्ज इतकी होईल. या ठिकाणी हाही प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण स्पर्धा परीक्षेला हा विचारला जाऊ शकेल. आणि दुसरा आहे 11 जुलै, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.